एका जंगलात एक बैल आनंदाने राहत होता. काही दिवसांनी तिथे एक कालवीट देखील राहायला आला. दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. काही दिवसांनी त्याच ठिकाणी एक कोल्हा येऊन राहू लागला. धष्टपुष्ट बैल आणि मजबूत कालवीट पाहून कोल्ह्याच्या तोंडाला जणू पाणी सुटलं. त्याने विचार केला की या दोघांना मारलं तर आपल्या अनेक दिवसांचा अन्नाचा प्रश्न सुटून जाईल. त्यांनी गोड गोड बोलून कालवीट आणि बैल यांच्याशी मैत्री केली. काही दिवसांनी त्याने एक मनात योजना आखली. बैल आणि कालवीट यांच्यामध्ये भांडण लावण्यासाठी त्याने एकमेकांचे कान भरायला सुरुवात केली. कालवीटाला तो म्हणाला, मित्रा, हा बैल आहे ना, हा तुला ठार मारायचा विचार करतोय. त्यानेच मला हे सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याने बैलाला सांगितलं, बैल दादा, आताच कालवीट मला सांगत होता की तुला आपल्या शिंगाने ठार मारणार आहे म्हणून. अशा प्रकारे कोल्ह्याच्या बोलण्याने दोन्ही मित्रांच्या मनात शंका निर्माण झाली, कारण ते दुसऱ्यांचे ऐकत होते. कोल्ह्याचं बोलणं दोघांना खरं वाटलं. ते एकमेकांचे पक्के शत्रू बनले आणि नंतर मग ते वेगवेगळे राहू लागले. कोल्हा वारंवार त्यांच्यामध्ये भांडण लावून देण्यासाठी त्यांना भडकावत राहिला. एके दिवशी अचानक ते दोघं रागाने समोरासमोर आले आणि एकमेकांवर जणू तुटून पडले. त्यांची लढाई कोल्हा झाडाच्या आड लपून पाहत होता. दोघांनी एकमेकांना शिंगांनी घायाल केलं आणि लढता लढता रक्तबंबाळ होऊन ते दोघेही खाली कोसळले. धोकेबाज कोल्ह्याने या संधीचा फायदा उचलला आणि त्या दोघांनाही खाऊन टाकलं. म्हणतात ना, तिसरा कुटील मित्र दोन चांगल्या मित्रांमध्ये शत्रुत्व निर्माण करतो. म्हणून मैत्री देखील विचारपूर्वक आणि पारखूनच केली पाहिजे.